जिओग्लिफ्स जिओग्लिफ्स. किंवा तो मराठी शब्द काय म्हटलं तुम्ही? कातळ खोद चित्र, पण आपण कातळ शिल्पच म्हणू. नाही, पण तो जास्त टेक्निकल चांगला शब्द आहे, कातळ खोद शिल्प. परफेक्ट. तर ती चित्र काय आहेत? नॉर्मली आपण जी चित्र बघतो किंवा जी आता गुहेत वगैरे असतात ती खूप वेगळ्या प्रकारची असतात. ती खूप तर त्याच्या याच्यात चित्रांमध्ये काय फरक आहे किंवा साईज मध्ये फरक आहे का काही? ही ह्याचं युनिकनेस म्हणजे एकतर ह्याचा स्प्रेड जो आहे तो खूप मोठा आहे. ओके. म्हणजे मंडणगड जो रत्नागिरीतला उत्तर भाग आहे तिथपासून हा. गोव्यापर्यंत आम्हाला चित्र मिळालेत. बर. आणि मग 100-150 किलोमीटर जास्तच आहे, जवळपास 350 किलोमीटरचा एरिया आहे तो. हो. आणि ह्यातलं अजून एक युनिक म्हणजे ही लॅटराईटचा सडाव किंवा जांभा दगड जिकडे आहे तिकडे ती चित्र आहेत. आणि जांभा दगड हा उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण हे वेगवेगळं करतो. म्हणजे रत्नागिरी, मुंबई, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे इथे सगळा काळा दगड आहे, तिकडे जांभा नाहीये. आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग पासून जांभा दगड आहे तो. सो स्पेसिफिकली जांभ्या दगडावर कोरलेली ही चित्र आहेत, हे याच्यातलं सगळ्यात महत्वाचं फॅक्टर आहे. त्यामुळे लोकांना वाटतं कोकण म्हणजे अगदी मुंबईपासून सगळीकडे चित्र आहेत, तर असं नाहीये. रत्नागिरीपासून जो जांभ्या दगडाचे पठारं दिसतात, सेडे दिसतात, तिथपासून सगळं ही चित्र कोरलेली आहेत. आणि यातला सगळ्यात युनिक फॅक्टर म्हणजे ह्याच्या आकृत्यांचे आकार जे आहेत ते कायच्या काय मोठे आहेत. म्हणजे